नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गृहिणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, त्याचबरोबर अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटाच्या आजारामुळे येणारा अशक्तपणा आणि पोटाच्या आजारामधील मानसिक लक्षणे अशा बहुतांशी सर्वच प्रकारच्या पोटाच्या आजाराच्या माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ, फोन नंबर इत्यादी सर्वच माहिती उपलब्ध आहे, ती अवश्य पाहावी। तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल अवश्य सबस्क्राईब करावा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करावा। या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत क्षुधा अर्थात भूक आणि भुकेच्या तक्रारी। भूक म्हणजे नक्की काय? नंबर 1, अन्न खाण्याची शरीराची इच्छा होणे म्हणजेच भूक। नंबर 2, मला खूप अशक्त वाटतंय, पोटात खड्डा पडलाय, जेवलेच पाहिजे आणि जेवल्यानंतर जरा बरं वाटतं, ती म्हणजे भूक। नंबर 3, आधीचे खाल्लेले अन्न पूर्ण पचलेले आहे, संडासला पूर्ण साफ होऊन पोट हलके झालेले आहे, त्यामुळे ठरलेल्या वेळेला जेवणाची इच्छा होते, ती भूक। नंबर 4, चिंब पावसात भिजलेलो आहे, त्यामुळे काहीतरी गरम खाण्याची इच्छा होते, ती सुद्धा भूक। नंबर 5, थंडीच्या दिवसात आपोआपच वाढते, ती सुद्धा भूक। नंबर 6, दिसायला सुंदर असा पदार्थ, छानसा वास आणि जेवणाच्या गोड आग्रहाने जेवायची इच्छा होते, ती भूक। नंबर 7, भरपूर व्यायाम झालाय किंवा कष्टाचे काम झाले आहे, भरपूर घाम गेलेला आहे आणि आता जेवलेच पाहिजे, ती भूक। नंबर 8, आवडीचा पदार्थ, मग ते नॉनव्हेज असू शकते, एखादा चटपटीत पदार्थ किंवा नाश्त्याचा पदार्थ खावासा वाटतो, ती भूक। भुकेच्या या सर्वच व्याख्या बरोबरच आहेत, परंतु आपण भुकेची सर्वोत्तम व्याख्या करताना मन प्रसन्न आहे, संडास आणि लघवी पूर्ण साफ झालेली आहे, शुद्ध ढेकर आलेला आहे, आधीचे खाल्लेले अन्न पूर्ण पचलेले आहे व संपूर्ण शरीरामध्ये व पोटामध्ये हलकेपणा आला आहे आणि मग या सर्वांच्या बरोबरीने आपल्या नियमित जेवणाच्या वेळी जेवण जेवण्याची इच्छा झालेली आहे, ती म्हणजे खरी भूक। अशा प्रकारे आपण भुकेची परिपूर्ण व्याख्या करू शकतो। भूक कशी लागते? भूक लागण्याची प्रक्रिया काय असते? आधीचे खाल्लेले अन्न पूर्ण पचलेले असते, मलमूत्र विसर्जन व्यवस्थित झालेले असते आणि रक्तातील ऊर्जा घटकांची लेवल जरा कमी झालेली असते। अशा वेळी आपल्या आतड्यातील विशिष्ट हार्मोन्स, केमिकल्सचा स्त्राव होतो आणि मेंदू भुकेची भावना म्हणजे जेवायची इच्छा तयार करतो। भूक बिघडण्याचे मुख्य 4 प्रकार, त्यापैकी नंबर 1, भूक कमी होणे, भूक मंदावणे। नंबर 2, 4 दिवस एकदम चांगली भूक लागते आणि परत 4 दिवस भूक एकदमच कमी होते, म्हणजेच भूक वर खाली होते। नंबर 3, अति तीव्र भूक लागणे। नंबर 4, जेवणाविषयीची अनिच्छा किंवा जेवणाचा तिटकारा वाटणे। आता समजून घेऊया की अशा 4ही प्रकारे भूक बिघडण्याची कारणे काय असतात। त्यापैकी मुद्दा क्रमांक 1, विविध आजारामुळे कमी होणारी भूक। भूक कमी होण्याच्या कारणांमध्ये प्रामुख्याने पोटाच्या आजारामध्ये जठराच्या पिशवीला सूज येऊन भूक मंदावते, त्याचबरोबर पोटाच्या सर्वच आजारामध्ये आतड्याच्या नळीमध्ये मलसंचय होतो, संडासला साफ होत नाही आणि त्यामुळे सुद्धा भुकेच्या जुनाट तक्रारी होतात। याचबरोबर
लिव्हरच्या सर्व आजारामध्ये, किडनीच्या सर्व आजारामध्ये, हृदयरोग व थायरॉईडमधील हायपोथायरॉईड या आजारामध्ये, HIV त्याचबरोबर स्मृतिभ्रंश या आजारामध्ये सुद्धा भुकेच्या हमखास तक्रारी असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुद्धा भूक खूपच मंदावते. मुद्दा क्रमांक 2, औषधांचे दुष्परिणाम म्हणून कमी होणारी भूक. काही प्रकारची प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स या प्रकारच्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून भूक मंदावते. त्याचबरोबर बहुतांशी वेदनाशामक गोळ्या, कॅन्सर आजारामधील किमोथेरपीच्या उपचाराची औषधांचे दुष्परिणाम म्हणून सुद्धा भूक खूप मंदावते. मुद्दा क्रमांक 3, मानसिक अस्वास्थ्यामुळे कमी होणारी भूक. कोणत्याही बाह्य म्हणजे व्यावहारिक, कौटुंबिक किंवा आर्थिक कारणामुळे आलेले तीव्र नैराश्य म्हणजेच डिप्रेशन, एन्झायटी म्हणजे भीती, त्याचबरोबर कामाचा अति ताणतणाव, विविध कारणामुळे व सतत शोकग्रस्त, चिंताग्रस्त मन असल्यामुळे सुद्धा भूक पूर्ण मंदावू शकते. मुद्दा क्रमांक 4, ऋतुकाळानुसार कमी होणारी भूक. यामध्ये प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात भूक मंदावते, तसेच वृद्ध अवस्थेमध्ये देखील भूक कमी होते. मुद्दा क्रमांक 5, यामध्ये जठराच्या पिशवीमध्ये आम्लपित्ताचे मिश्रण साठून राहिल्यामुळे सुद्धा भूक मंदावते. संडासला कठीण खडा होण्याची तक्रार असताना भूक मंदावते. संपूर्ण शरीरातील कोरडेपणा वाढल्यामुळे भूक मंदावते. त्याचबरोबर अतिप्रमाणात तेल, तूप यासारखे स्निग्ध पदार्थांच्या अतिरेकामुळे सुद्धा भूक मंदावते. बऱ्याच कालावधीपासून एखादा तीव्र जुनाट आजार झाला असेल किंवा अनेक दिवसांच्या हॉस्पिटलमधील उपचारामुळे सुद्धा भूक खूप कमी होते. पोटाचे आजार, आम्लपित्त आणि भुकेच्या तक्रारी. आधी सांगितल्याप्रमाणे भूक मंदावण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु सर्वच कारणांमधील सर्वात जास्त आढळणारे कारण म्हणजे पोटाच्या विविध आजारामुळे कमी झालेली भूक. पोटाच्या विविध आजारामध्ये पेशंटच्या खाण्यापिण्यातील चुका, त्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या अनियमित वेळा, शिळे पदार्थ खाणे, बेकरीचे पदार्थ, जास्त प्रमाणामध्ये नॉनव्हेज, बाहेरचे खाणे इत्यादी कारणामुळे सर्वप्रथम लिव्हर आणि पॅनक्रिया या अवयवांची कार्यक्षमता कमी होते. म्हणजेच लिव्हर आणि पॅनक्रिया या अवयवामध्ये तयार होणारे अन्न पचवणारे जे पाचक स्त्राव असतात, म्हणजेच डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तयार होतात, त्यांची अन्न पचवण्याची क्षमता कमी होते. पाचक स्त्रावांची अन्न पचवण्याची क्षमता कमी झाल्यामुळे खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही. अर्धवट अन्नपचन झाल्यामुळे मग त्यातून चिकट, गरम अशा स्वरूपाचे आम्लपित्ताचे मिश्रण तयार होते. हे आम्लपित्ताचे मिश्रण जठराच्या पिशवीमध्ये चिकटून राहते, साठून राहते. त्यामुळे वरच्या पोटाच्या भागामध्ये खूप जडपणा येतो, गच्चपणा येतो. जेवल्यानंतर तुम्ही खाल्लेले अन्न लवकर जठराच्या पिशवीमधून पुढे सरकू शकत नाही. तसेच आम्लपित्ताच्या गरमपणामुळे जठराच्या पिशवीला सालपटल्यासारख्या जखमा होतात, जठराच्या पिशवीला सूज येते आणि अशा परिस्थितीमध्ये जठराच्या पिशवीमध्ये कायमच आम्लपित्ताचे मटेरियल साठून राहिल्यामुळे वरून आणखी अन्न आतमध्ये घेण्याची इच्छाच नसते. अर्थातच भूक कमी होते, भूक मंदावते. पोटाचे आजार, मलसंचय व भुकेच्या तक्रारी. खाल्लेल्या अन्नाचे अर्धवट पचन झाल्यामुळे मग त्यातून तयार होणारे चौथा स्वरूप संडाससुद्धा विकृत स्वरूपाचे म्हणजेच चिकट, भसरट किंवा कोरडे आणि कठीण स्वरूपाचे तयार होते आणि अशा विकृत स्वरूपाच्या संडासचा चोथा आतड्याच्या नळीमध्ये साठून राहतो. आतड्यामध्ये अशा प्रकारे मलसंचय झाल्यामुळे सर्वच पोटामध्ये जडपणा आणि गच्चपणा येतो. संडासला साफ होण्याचे समाधान मिळत नाही, गॅसेसच्या तक्रारी होतात. अशा प्रकारे आतड्याच्या नळीमध्ये संडासचा मलसंचय झाल्यामुळे सुद्धा पचनसंस्थेची आणखी अन्न स्वीकारण्याची इच्छा नसते. अर्थातच भुकेच्या तक्रारी होतात. भूक बिघडण्याचे विविध प्रकार.
नंबर 1, भूक कमी जास्त होणे. बऱ्याच पेशंटमध्ये असे दिसून येते की 4 दिवस एकदम चांगली भुकेची भावना असते, त्यानंतर भूक एकदमच कमी होते. अशा पेशंटमध्ये शक्यतो पचनसंस्थेची काम करण्याची जी एक प्रकारे लयबद्धता असते ती लय बिघडलेली असते. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर कधीकधी पाचक स्त्राव उत्तम प्रकारे स्त्रवतात, तर कधीकधी पाचक स्त्राव एकदम कमी स्त्रवतात. त्यामुळे भूक कधी चांगली लागते तर भूक कधी एकदमच कमी होते. किंवा अन्नमार्ग पूर्ण मोकळा असेल तर चांगली भूक लागते आणि अन्नमार्गामध्ये मळाचा किंवा अर्धवट पचलेल्या अन्नाचा संचय झाला की भूक मंदावते. अशा प्रकारे भूक कधी चांगली असते तर कधी खूपच मंदावलेली असते. नंबर 2, खाऊखाऊ जास्त होणे. बऱ्याच पेशंटमध्ये जेवणाच्या वेळेला अगदी पोट भरून जेवले तरीसुद्धा पेशंट सतत काही ना काही खात राहतो. जे समोर येईल ते तोंडात टाकत राहतो. काहीही खाल्ले, अगदी आवडीचे खाल्ले आणि कितीही क्वांटिटीमध्ये पोट भरून खाल्ले तरीसुद्धा समाधान काही मिळत नाही. काही पेशंट रोजच भेळ, पाणीपुरी अशा आंबट, तिखट, चटपटी पदार्थ सतत खात राहतात. काही पेशंटना आठवड्यातून 3-4 वेळा नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय जमतच नाही. तर काही पेशंट वडापाव, समोसा, आंबवलेले पदार्थ सतत खात राहतात. काही पेशंटना बिस्किट, ब्रेड, पाव, टोस्ट, उपीट, पोहे असे चिकट पदार्थ खाण्याची सतत तीव्र इच्छा होते. अशा प्रकारच्या भुकेच्या तक्रारीमध्ये प्रामुख्याने जठराच्या पिशवीमध्ये व आतड्याच्या नळीमध्ये चिकट भसरट स्वरूपाचा मलसंचय झालेला असतो व त्या मळामध्ये सूक्ष्म कृमी म्हणजे जंताची उत्पत्ती झालेली असते. त्याचबरोबर अमिबासुद्धा तयार झालेले असतात. त्याचा परिणाम म्हणून पेशंटला सतत काही ना काही, विशेषतः आंबट, तिखट असे चटपटी पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते व ते खाल्ल्याशिवाय मेंदूला चैनच पडत नाही. नंबर 3, अतिप्रमाणात म्हणजे ओव्हर क्वांटिटीमध्ये जेवण जेवणे. बऱ्याच पेशंटमध्ये जेवताना आहाराची क्वांटिटी खूपच म्हणजे अतिप्रमाणात असते. जेवताना 4-6 चपात्या, काही पेशंटमध्ये त्याहीपेक्षा जास्त. त्याचबरोबरीने भरपूर प्रमाणात भात, कधीकधी एकाच वेळी 8-10 वडापाव किंवा 8-10 पंजाबी रोटीसुद्धा खाल्ली जाते. अशा प्रकारच्या अतिप्रमाणात जेवण जेवण्याच्या पाठीमागील प्रक्रिया समजून घेताना पेशंटच्या खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुका व त्या चुकामधील प्रामुख्याने जेवताना किंवा जेवल्यानंतर भरपूर पाणी पिण्याची सवय, दिवसभरात अतिप्रमाणात पाणी पिण्याची सवय, जेवताना एकदम भरभर खायची सवय, अशा प्रकारच्या आहारीय कारणामुळे जठराच्या पिशवीचा आकार हळूहळू मोठा होत जातो. त्याचबरोबर जठराच्या पिशवीमध्ये वर्षानुवर्षे चिकट आम्लपित्त साठून राहिल्यामुळे सुद्धा जठराच्या पिशवीचा आकार मोठा झालेला असतो. एकदा का जठराच्या पिशवीचा आकार मोठा झाला की जठर म्हणजे स्टमक कायमच भरून राहण्याची मेंदूला सवय पडलेली असते आणि मग जठरामधले अन्न जरा पुढे आतड्यामध्ये सरकले की जठर उघडे पडते आणि जठर उघडे पडले की जरा चक्कर येते, घाम येतो, खाण्यापिण्याची एकदम तलखल होते आणि मग जठराची पिशवी काही ना काही खाऊन पूर्ण भरल्याशिवाय चैन पडत नाही आणि त्यामुळे मग भरपूर प्रमाणात, अतिप्रमाणात, ओव्हर क्वांटिटीमध्ये खाल्ले जाते. नंबर 4, जेवणाची अनिच्छा, जेवणाचा तिटकारा. काही पेशंटमध्ये जेवण अगदी समोर जरी दिसले तरी जेवणाचा तिटकारा वाटतो. जेवण जेवण्याची अजिबात इच्छा नसते. अशा प्रकारच्या भुकेच्या तक्रारीमध्ये प्रामुख्याने संपूर्ण अन्नमार्ग म्हणजे जठराची पिशवी, लहान आतडे, मोठ्या आतड्यामध्ये चिकट कप किंवा आम्लपित्ताचे मिश्रण साठून राहिलेले असते व त्याच्यामध्ये सूक्ष्म कृमींची उत्पत्ती झालेली असते. त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी अन्न विषच तयार झालेले असते. त्यामुळे अन्न बघण्याची सुद्धा इच्छा नसते.
त्याचबरोबर काही पेशंटमध्ये अतितीव्र प्रकारचे दुःख किंवा शोक, भय अशी मानसिक लक्षणे असल्यास त्यामुळे सुद्धा अन्नाचा तिटकारा येऊ शकतो. भुकेच्या तक्रारी, उपचार मार्गदर्शन. मुद्दा क्रमांक 1. भूक बिघडणे हा आजार शक्यतो लवकर समजून येत नसल्यामुळे उपचार करण्याच्या वेळी तो बहुतांशी वेळा जुनाटच झालेला असतो. त्यामुळे जसे कोणत्याही जुनाट आजारावर जास्त दिवस उपचार करावे लागतात, तसेच भूक बिघडल्यानंतर सुद्धा उपचार जास्त दिवस करावे लागतात. त्यामुळे भुकेमध्ये थोडीफार सुधारणा वाटताच अर्ध्यातच उपचार सोडू नयेत. मुद्दा क्रमांक 2. कोणत्याही प्रकारे बिघडलेल्या भुकेचे उपचार करताना केवळ औषधी उपचार करून विशेष फायदा होत नाही. त्याचबरोबरीने आपली योग्य दिनचर्या व योग्य खाण्यापिण्याचे नियमसुद्धा पाळावे लागतात. मुद्दा क्रमांक 3. भूक बिघडली असता किमान पथ्य म्हणून वेळेवर जेवण, घरचे आणि ताजे जेवण, झोपेच्या वेळी पुरेशी झोप एवढे पथ्य पाळणे नक्कीच गरजेचे असते. आपल्या याच चॅनेलवरती पोटाचे आजार आणि सामान्य पथ्य असा खाण्यापिण्याच्या पथ्याचा डिटेल असा व्हिडिओ उपलब्ध आहे. तो व्हिडिओ अवश्य पाहावा. मुद्दा क्रमांक 4. भूक बिघडणे किंवा भूक कमी होणे किंवा खाऊखाऊ जास्त होणे व जेवणाचा तिटकारा किंवा अति प्रमाणामध्ये जेवणे अशा सर्वच प्रकारामध्ये केवळ घरगुती औषधांचा विशेष फायदा होत नाही किंवा भूकवाढीच्या जाहिरातीमधील औषधांचा सुद्धा खूप फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे घरगुती उपचार करत बसण्यात जास्त वेळ वाया घालवू नये. मुद्दा क्रमांक 5. भुकेच्या सर्वच तक्रारीचे उपचार करताना भूक बिघडण्याची नेमकी काय प्रक्रिया घडली आहे हे शोधावे लागते. मग त्यामध्ये शक्तिवर्धक घटक म्हणजे प्रोटीन, विटॅमिन्स कमी झाल्यामुळे भूक कमी झाली आहे का, किंवा आम्लपित्ताच्या त्रासामुळे भूक कमी झाली आहे का, बद्धकोष्ठतेमुळे भूक कमी झाली आहे का, इत्यादी कारणापैकी नेमके निदान करावे लागते आणि त्यानुसार दीर्घ उपचार करावे लागतात. मुद्दा क्रमांक 5. भूक कमी होऊन खूपच अशक्तपणा आला असता बरेच पेशंट एकदमच शक्तिवर्धक आहाराचा म्हणजे दूध पिणे, ड्रायफ्रूट्स खाणे, अंडी खाणे असा मारा करतात. त्यामुळे भूक आणखी जास्त बिघडते. त्यामुळे भूक सुधारत असताना टप्प्याटप्प्याने शक्तिवर्धक आहाराचा वापर करावा हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. मुद्दा क्रमांक 6. भीती, शोक, नैराश्य, दुःख अशा कारणामुळे सुद्धा खूप पेशंटमध्ये भुकेच्या तक्रारी असतात. अशा वेळी पेशंटच्या मानसिक लक्षणांचेच उपचार प्राधान्याने करावे लागतात. त्याशिवाय भुकेमध्ये सुधारणा होत नाही. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारासाठी तज्ञ आयुर्वेदीय उपचार घेण्यास उत्सुक असाल तर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे हेच गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने उपचाराची सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS पुणे हे पोटाच्या विविध आजारांमधील संग्रहणी, IBS, GERD, आम्लपित्त, जुनाट आतड्याची सूज म्हणजेच गॅस्ट्रायटिस, एंटरायटिस, कोलायटिस, बद्धकोष्ठता, आवशेम, दिवसातून अनेक वेळा संडासला जाणे, हियाटस हर्निया, अल्सरेटिव्ह कोलायटिस तसेच पोटाच्या आजारामुळे येणारी विविध मानसिक लक्षणे अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपणास पोटाच्या आजारावर उपचार यशस्वी घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच फोनवर प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे. येताना आधीचे सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या, यापूर्वी घेतलेल्या उपचारांची माहिती या सर्व बाबी घेऊन यावे. विशेष सूचना: आमच्याकडून फक्त पोटाच्या आजारांवर तज्ञ आयुर्वेदिक उपचार केले जातात. खूपच लांबून येणाऱ्या पेशंट्सना प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसून त्यांनी नंतरची औषधे पोस्ट अथवा कुरिअरने पाठवण्याची सोय उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजारांचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. संपर्क 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08 34. कृपया सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या वेळेमध्येच फोनवर संपर्क करावा.